नमस्कार मंडळी. विनोदाचा तंबू उचलण्यापूर्वी शेवटचा खेळ दाखवण्यासाठी तुमच्या समोर आली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, रथी महारथींचा हास्य कल्लोळ. मंडळी, आजकाल निवडणूक काळात स्वतःचे व्हिडिओ बनवून व्हायरल करण्याची जणू काही प्रथाच तयार झाली आहे. आज इथे सुद्धा असाच एक व्हिडिओ तयार होतोय. बघूया त्याचं लाईव्ह कव्हरेज. तुमच्या समोर येत आहेत मॅड कॉमेडी करण्यात हुशार असलेले पॅडी प्रसाद आणि रोज घरी येणारा पाहुणा कलाकार निखिल बने. सुशांत, खूप खूप धन्यवाद न झोपता वाजवल्याबद्दल. हॅलो, हा भाऊ बोलतोय. अरे भाऊ म्हणजे तुझा भाऊ नाही रे, भाऊ कुकडे, गावातला भावी नेता. हा, नंबर सेव्ह नाही केला काय? नाही नाही, ते उद्या प्रचाराचा शेवटचा दिवस आहे, तर सगळं विचारायचं होतं. स्टेज बांधला का? आणि ते बॅनर त्या रस्त्यावर आधी लावा, नाही तर आधीच घरावर टाकेल पाणी गळतंय म्हणून. ते नंतर लावायचे, कळलं का? हा, नाही ना, मला जरा पण गोंधळ नकोय. काल सभेत झालं तसा गोंधळ नकोय. बरं ऐक, तो व्हिडिओ पाठवतोय, तो व्हायरल करा. व्हायरल म्हणजे सगळीकडे पाठवा, आपापसात पाठवत बसू नका. हा हो, पण हे बने कुठं राहिलं काय माहिती. कधी येतोय? चल लवकर, हे लवकर ये, हे लवकर ये, लवकर ये, ये लवकर. भाऊ भाऊ पहिलं का? हे बघा, व्हिडिओ काढायला माणूस आणलाय भाऊ. बघा, एकदम सामान्य माणूस आहे. सामान्य म्हणजे ना, एकदम सामान्यातला सामान्य, शोधून सापडणार नाही एवढा सामान्य माणूस आणलाय. म्हणजे भाऊ बघा ना, चष्मा घातलाय, भांग बिंग एका साईडला, आणि त्याच्या डोक्यावर ना वरती केस पण विर आहेत भाऊ. अहो येतं काय नाही, मिशीता बघा, मिशीचे केस सांग सांग. मिशीवरचे केस सांग, छातीवरचे केस सांग, कानावरचे केस सांग. काय काय सांगतोयस तू? हा, अरे आधीच उशीर झालाय. चल शूटिंग चालू कर. करूया ना. हो, तुम्ही रेडी आहे ना? हा, चालू करू. नमस्कार करतो भाऊ. म्हणजे तुम्ही 5 वर्षात मी आज पहिल्यांदा तुम्हाला बघते भाऊ. भाऊ तुम्ही मागच्या निवडणुकीच्या प्रचाराला आला होतात ना, त्याच्यानंतर परत दिसलात नाही भाऊ तुम्ही. त्याच्यानंतर दिसलात ते डायरेक्ट होर्डिंगवरच. प्रचाराला आणलं की हो, मी आहे ना. समजावलंय ना सगळं? हो, आमचे भाऊ आहेत ते. सिलेक्टिव्ह लोकांना भेटतात. चल, समजावलंच ना सगळं त्याला? भाऊ सगळं सांगितलं ना, तुम्ही काय टेन्शनच घेऊ नका ना, काळजीच नाही. एक काम करतो भाऊ, तुम्ही ना आरामच करा, मी काढून नाही घेतो. नाही बाबा, कोणावर विश्वास नाही. अरे माझा कोणावर विश्वास नाही. मी स्वतःच्या डोळ्याने बघणार तो काय बोलतोय ते. हा, सामान्य कॉमन एकदम मनातलं बोल. हा, माझ्याबद्दल जे काय आपण केलंय ना, सगळं मनापासून बोल. हा, घाबरायचं नाही. आपण तुझा व्हिडिओ व्हायरल करून सगळीकडे पाठवणार आहे. हा, घाबरायचं नाही. चल, आशीर्वाद द्या तात्यासाहेब. कोण तात्या? कोण आता बोललो ना रे? भाऊ, भाऊ कुकडे माझं नाव आहे, तात्या नाही. अरे का तुम्ही समोरच्याचा का प्रचार करताय? भाऊ तुम्ही शांत हो ना भाऊ. भाऊ कुकडे, भाऊ कुकडे. हा, बोलशील? चल. बोलतोय तो भाऊ, करेल. हे व्हिडिओ कर. नीट करा का जरा इकडे. हा, नमस्कार, मी पंढरीनाथ कांबळे, आपल्या सगळ्यांचे लाडके नेते भाऊ लुकडे. तुझा बाप लुकडा. लुकडा आहे भाऊ तुम्ही शांत लुकडा दिसतोय. शांत हो ना भाऊ. भाऊ ए नीट बोल ना, काय करतोय? अरे कॉमन इकडे ये. बघ, भाऊ कुकडे कुकडे. आता कसं आपण बोलतो ना, कुणीकडे, त्यातलं नी काढून टाकलं तर काय राहिलं? कुकडे. ते माझं आणलं. हा, भाऊ कुकडे. बोलशील? बोल. करेल तो भाऊ, करतोय. हे नीट करा का. हा, नमस्कार, मी पंढरीनाथ कांबळे, आपल्या सगळ्यांचे लाडके नेते. कुणीकडे मधला नी काढल्याच्या नंतर जे निकडे राहतात ते निकडे नाही रे. निकडे कसं राहील? निकडे नाही ना. सॉरी भाऊ. हे नीट कर रे. नमस्कार, मी पंढरीनाथ कांबळे, आपल्या सगळ्यांचे लाडके नेते भाऊ उघडे. पाडणार आहे सगळं तुम्ही, उघडेच पाडणार आहात मला. सगळं उघडेच पाडा मला. शांत हो भाऊ. कोणाला आणलेस? नवीन आहे हा, नवीन. अरे कोण? भाऊ शांत हो ना तुम्ही. हो भाऊ, हायपर नका हो भाऊ, आरामात भाऊ,
अरे नीट कर ना, काय करतोय तू? तुला मारलं पाहिजे. कोणाला घेऊन आला? कुकडे बोलतोय, कुकडे बोलतोय, वाकडे बोलतोय. कोणाला घेऊन आला? त्याला बोल, कुकडे बोल त्याला. ए अरे कुकडे गेला, तेल लावत खड्ड्यात गेला कुकडे. नका बोलू. बने कुकडे माझा अण्णा आहे, तेल लावत काय बोलतो? भाऊ समजावतोय ना, 2 हा, मिनिटं म्हणजे द्या. असं त्याला नको भडकू नाही ना. नाही, ए तू एक काम कर, तू भाऊ पण नको, भाऊ पण गेला खड्ड्यात. काय पाहिजे भाऊ? ए, बने भाऊ म्हणजे मी मलाच खड्ड्यात घालशील? नाही, 2 मिनिटं सांगतो त्याला, मी समजवतो नाही ना, राहू दे. कॉमन इकडे कॉमन इकडे. हे बघ, काय बोलू नको, फक्त भाऊ बोल. फक्त भाऊ, एवढं तरी लक्षात राहील. फक्त भाऊ. हा करतो तो भाऊ, करतो. ए नीट कर रे. नमस्कार. मी पंढरीनाथ कांबळे, आपल्या सगळ्यांचे लाडके नेते भाऊ कुकडे वा 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 वा, मस्त बोल. जमलंय. यांच्या स्मरणार्थ आज मी आपला व्हिडिओ करत आहे. का रे, ते आणा मडके आणा, कामटे आणा, पोचवा मला. कशाला पाहिजे भाऊ? मेलोय नाही ना, स्मरणार्थ मी मेल्यावर करा. आता फक्त प्रचारार्थ कर, नको ते बोलू पण नको. तू डायरेक्ट इकडे ये, कॉमन इकडे ये. तू फक्त मी केलेल्या विकास कामांबद्दल बोला, बाकी सगळं जाऊ दे. हा बोलशील? बोल. हो तुम्ही शांत व्हा. हा ए नीट बोल रे. नमस्कार, मी पंढरीनाथ कांबळे, आपल्या सगळ्यांचे लाडके नेते जे आहेत त्यांनी आपल्या गावचा विकास केलेला आहे. आणि त्यांनी विकास करता करता त्यांचं पहिले छोटेसे असे कौलारू घरं होते, मग त्यांनी स्वतःचा विकास करत मग असे स्लॅबचे असे एक मोठा बंगला बांधला. आणि हे बांधत असताना त्यांनी सरपंचांचा खून पण केला. काय बोलतोय बने? कोणी ऐकलं? काय बोलतोय? खून केला मी? 2 मिनिटं द्या भाऊ. ए अरे ह्या कशाला आतल्या गोष्टी सांगतोय? का बसणार नको त्या आतल्या गोष्टी तू कशाला सांगितल्यास त्याला? मी नाही सांगितलं. आतल्या गोष्टी तू कशाला सांगितल्यास? ए कॉमन इकडे कॉमन. नाही काय नाही, इकडे काढून टाक सगळं डोक्यात ना. भाऊ एकदम स्वच्छ चारित्र्याचा आहे, त्याने कोणाचं काय नाही केलंय खून बिना. तू माझ्या विकासाबद्दल नको बोलू. गावचा विकास आहे ना, गावचा विकास, त्याच्याबद्दल बोल. हा त्याच्याबद्दल बोल. हे मी सांगितलं ते बोल ना. वीज पाणी संडास त्याच्यावर बोल ना, नको ते काय बोलतो? बोल चल भाऊ बोलतोय तो. ए चल घे तू बोल. नमस्कार, मी पंढरीनाथ कांबळे. भाऊंनी आपल्या गावाचा खूप विकास केला आणि हा विकास करत असताना भाऊ ठिकठिकाणी संडास केले. भाऊंनी त्या पारावर 10 संडास केले, मग खालच्या आळीमध्ये 10 संडास केले आणि बाकी सगळे उरलेले संडास होते ते जाऊन वरच्या वाडीत केले. शांत भाऊ, शांत व्हा. म्हणे कळ आली रे पोटात. भाऊ तुम्ही टेन्शन नका घेऊ, करतोय तो. मी मेलं टेन्शन माझं. नाही भाऊ ऐका ना भाऊ. इकडे ऐक. संडास बांधले, भाऊ बसलेला तिकडे डबा घेऊन. बघितलंस तू? नाही ना भाऊ? बोला ऐका ना भाऊ. हो भाऊ असं नका करू. एडिटला मी सांभाळतो ना भाऊ, तुम्ही टेन्शन घेऊन. काय एडिटला काय सांभाळणार आहे? सेट टाकले विकले मी करतो ना. तू घे ना पुढचं, तू काय थांबतो? कर ना पटापट चल. नमस्कार, मी पंढरीनाथ कांबळे. भाऊंनी आपल्या गावात विकास करण्यासाठी तरुणांसाठी रोजगार काढले आणि भाऊंनी कुटे पालन केलं. कुठं नाही रे, कुकुट पालन. हा भाऊ बोलतोय बरोबर. तेच ते केलं. आणि मग गावातल्या सगळ्या कोंबड्या आज जे अंडी घालतात ती फक्त भाऊंमुळे. भाऊ शांत हो ना भाऊ, टेन्शनच नाही भाऊ. एडिटला मी सांभाळतोय ना भाऊ. एडिटला तुम्हाला कळतंय? निवडणूक लांब राहिली, माझा संसार मोडेल आधी. नाही भाऊ, कोंबड्यामुळे अंडी घालते ना. हा भाऊ जातो. नाही ना भाऊ, ते चुकून बोललंय ते. नाही ना भाऊ करेल तो. भाऊ शांत हो तुम्ही. भाऊ बने समजाव याला यार. बने हे होत मी त्याला सांगतो भाऊ. हे यार बाबा नीट बोल ना, जे सांगितलं तर बोल ना. नको ते कशाला बोलतोय? नीट बोल. आता बोलतो. भाऊ बोलतोय तो. हा भाऊ नीट घे.
नमस्कार, मी पंढरीनाथ कांबळे. आमच्या भाऊंनी 51 विवाह केले. केलं नाही रे, 51 विवाह केले मी. अरे हा, तुम्ही तर 3च केले. 3 कुठले? अरे एकच विवाह केला. 51 मी सामूहिक विवाह लावून दिले. मी एकच केला, 3 कुठले? मग त्या बाकी 2 बायकांचं काय? कोण 2? बनेने सांगितलं मला सगळं सांगितलं. भाऊ सगळं सांगितलंस त्याला? नाही भाऊ. सगळं सांगितलंस? 2 मिनिटं द्या. अरे नको ते कशाला बोलतो आता. हे पण सांगशील भाऊ लेडीज बार मध्ये जाऊन पैसे उडवतात. भाऊ मी सांगतो ना त्याला. तर नको रे, करेल. मी पाया पडतो. हे बघ, थोडाच वेळ शिल्लक आहे, नाही तर मी दुसरा कोणतरी आणला असता रे. एक वाक्य मी काहीतरी टाकू शकेन व्हिडिओ मध्ये, एवढंच बोल. भाऊ मला सुचलंय, मी सांगतो ना त्याला. मी सुचलंय, तुम्ही टेन्शन घेऊ नका, बसा खाली. एक काम करतो, हे बोल की भाऊ सगळ्यांच्या दुःखात सहभागी होतात. हे बोलून टाक. मस्त आहे भाऊ हे. नमस्कार. बोल. एकदा भाऊंचा कार्यकर्ता ऍडमिट होता, तर भाऊ 4 दिवस 4 रात्र नर्स सोबत होते. बने, ते अर्ज मागे घ्यायची डेट निघून गेले का बघ. कशाला भाऊ आता? मी हरतो आधीच, नाही तर मी मरतो. नाही ना भाऊ, मी आहे ना. अरे कार्यकर्ता ऍडमिट असताना मी नर्स सोबत का राहीन? भाऊ मी सांगतो, तुम्ही टेन्शनच घेऊ नका. अरे नको ते कशाला बोलतो. मी जे सांगितलं ते बोल ना. मैतीचं बोल. मैतीचं सांगितलं ना ते बोलून टाक. चल. हा. बोलतोय तो. नमस्कार, मी पंढरीनाथ कांबळे. आमच्या भाऊंच्या गावातल्या सगळ्या महिलांसोबत छान मैती आहे. भाऊ 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 जाऊ दे, सोडा. चुकून बोलाय, चुकून बोलाय भाऊ. भाऊ मारू नका. भाऊ ऐका ना, भाऊ मारू नका. भाऊ सामान्य माणसाला मारू नका. भाऊ, सोड. ओ, भाऊ, भाऊ सामान्य माणसाला मारू नका. ऐका ना, ओ. सामान्य माणसाला मारू नका भाऊ. भाऊ हॅलो, हा कोणता व्हिडिओ? हा, एक मिनिट बघतो, थांब बघतो. भाऊ मारू नका. भाऊ मारू नका. आता गेलास माझ्या. भाऊ मारू नका. सामान्य माणसाला मारू नका. सामान्य माणूस गेला आता माझ्या. सामान्य माणसाला मारू नका. अरे भाऊ. गप्प रे, तू गेला मारू नका सामान्य. भाऊ. ए पण हा व्हिडिओ कसा काय व्हायरल झाला? हा व्हिडिओ कसा काय व्हायरल झाला? सॉरी भाऊ, ते झटापटीत चुकून सेंडचं बटन दाबलं वाटतं. भाऊ भाऊ नको. मी आणतो दुसरा. क्या बात है, जबरदस्त परफॉर्मन्स. अतिशय निरागस, अतिशय केविलवाणा आणि म्हणूनच तगडा परफॉर्मन्स. मस्त मस्त कॉन्सेप्ट होते आणि मस्त एक्झिक्युशन होतं. क्या बात. थँक्यू. जोरदार टाळ्या. हा सर रसिक, तुम्ही कशी दाद द्याल? प्रसाद दा. थोडंसं वाक्य बदलतो आज. नावाची सुरुवात पीनी असेल ना तर टाळायला. नाही प्रथमेश, वंडरफुल परफॉर्मन्स. क्या बात आहे पॅड्या, काय बेरिंग होतं यार तुझं. अफलातून गेले 4-5 एपिसोड तू ज्या पद्धतीच्या व्हरायटी दाखवतोस ना कॅरेक्टर्सच्या, कमाल आहेत. ते काल ते वाकडे मामा होते त्या लग्नाच्या स्किटमध्ये. आजचं आहे काय प्रसाद, अफलातून लिहिलं. ब्रिलियंट कॉन्सेप्ट होती आणि फार मजा आली. खरोखर माझ्याकडे शब्द नाहीत. तुमच्या दोघांचं कॉम्बिनेशन, तुमच्या दोघांची पॅशन, टायमिंग, एकमेकांना सांभाळून घेत पुढे पुढे जाणं, आणि आज त्यात बनेचं लोणचं तुम्ही वापरलं. हा बहारदार, खूप मजा आली. वंडरफुल. थँक्यू सर. सई. माझ्याकडे आज राखी नाहीये, पण मी एक काळा दोरा तुझ्या मनगटाला बांधू इच्छिते. तुला कधीही कोणाची दृष्ट लागू नये आणि एक ही बहीण छोटी तुझी कायम तुझ्या बरोबर आहे याची आठवण म्हणून. मंडळी, रत्नागिरीची 2 रत्न अर्थात प्रथमेश आणि श्रमेश मोत्यांच्या शोधात चक्क समुद्रात गेली आहेत.
ते तिथे मोती शोधतायत, पण त्या निमित्तानं आपल्याला तिथे नक्कीच चांगले पंचेस सापडतील. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. तुमच्या समोर दर्जेदार फालतुगिरी करण्यासाठी येत आहेत प्रथमेश आणि श्रमेश. सीट सुरू झालं काय ना? वाऱ्याचा इफेक्ट द्यायला सांगितला होता. तो सुशांत ड्रमर झोपलाय काय? जाऊ दे, आपणच फील करूया. बाप रे, केवढा वारा आहे. सगळीकडे जांभली हवा पसरली आहे. डोळ्यावर पट्टी आहे पण मनात तीच आहे अजून. बाप रे, पण हे होरी चालवणाऱ्या भाऊजा, तू होरी कुठं घेऊन आलायस? तुला किती वेळा सांगितलं माझ्याकडे ना काय नाही आहे. अरे माझ्याकडे ना फक्त 50 तोले सोनं, 4 बंगले, 8 गाड्या, 100-200 नोकर, 125 सुरके आणि ही रावस नावाची माझी होरी. एवढंच आहे रे माझ्याकडे. मी गरीब आहे रे. गरीब? हा. अरे बिना करगोट्याची कंबर. तुझ्या मते गरिबीची व्याख्या काय रे? व्याख्या साधारण. अरे जेवढे तुझे बंगले आहेत ना तेवढे माझ्या गँग मध्ये मेंबर पण नाही आहेत भावा. माझ्या फाटक्या गँगवर राहायचं कशाला? आपण त्या गँगचा भाई आहे काय? गँग तुझी मोठी कर. गँग तुझी मोठी कर, मग तुला आदर मिळेल, तुला लोक घाबरतील असं म्हणायचं. आपल्याला तसे पण घाबरतात दादा. तू पण घाबरशील आपल्याला बघितल्यावर. हे बघ रो वसाऱ्या, हा तू समुद्राच्या मध्यभागी होरी आणलीस. हा गप 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 घाबरायचा. तान्या मुंगूस नाव आहे आपलं. वागेल का आधी? तुझे नाव सांगाय तुम्हाला समुद्राच्या मध्यभागी आणलंस. ते किनाऱ्यावर पण सांगितलं असतेस ना. ए बिना उठण्याची दिवाळी, तू लय बोलतोय सा. आधीच सांगतोय मी. तू जास्त बोलत ना तुझ्या होळीला इथं भोग पाडीन आणि बुडवून टाकीन ती. अरे आता सगळ्यांच्याच बुरणार आहेत. हे शेवटचेच पावतायत सगळे. आजच्या गावात तू लय मचमच करतोय. लय मचमच करतोय. अरे मी मचमच करणारच का? कारण मी क्यूट आहे ना. पण तू मला सांग, तुम्हाला किडनॅप का केलंस? मला ना तुझ्याकडनं गुप्त माहिती हवे. अरे मग डॉक्टर करे जा. सगळे रोग इथे पाण्यात, खाऱ्या पाण्यात बरे नाही होत. अरे ए बिना आंघोळीची सकाळ, तू माझ्या डोक्याचं अधिवेशन करू नको. आधी सांगतो, जेवढं तुला विचारलंय ना तेवढ्याच प्रश्नांची उत्तर दे. मला मोती हवाय, मोती. काय रे भाऊजा, शिंपल्यांचे शोपीस नको, जीव अरकला मोत्याचा. अशी शिंपल्यावर लात मारेन ना, असतील नसतील तेवढे मोती पडतील इकडे. कळलं काय? तू पण नाही यार, जाता आता इमोशनल करतो यार. एक तर ती उद्यापासून दिसणार नाही याचं टेन्शन आलं यार. पण ठीक आहे, मन नाही जुळली. जाता जाता कपड्यांचे कलर तरी जुळले. गावात ठीक आहे. मी नाही काय म्हणतो, तुझ्या मनाचं बाजूला ठेवून आपण स्किट करूया जरा. तेच, मला शिंपल्यातले मोती पाहिजे. तो आपला पंटर आहे ना किशन करगोटा, तो बोलला तुला अख्खा समुद्र पाठ आहे म्हणून तुला प्लॅनिंग करून उचललाय आपण. बोल. मला ररायला आलं का? एवढं प्लॅनिंग माझ्यासाठी आधी कोणीच केलं नव्हतं, म्हणून मला ररायला आलं. लग्नानंतर एवढ्या वेळा ठरवलं प्लॅनिंग करू, पण समुद्रात सुरमई पकडता पकडता घरात 11 पापलेटाचा वाटा कावा लागला तर कळलं नाही. अरे बिना काट्याचा बोंबील, तू कशाला पर्सनल फ्रस्ट्रेशनने समुद्राचं खारं पाणी वाढवतोय यार? अरे मी पाणी वाढवणार का? कारण मी क्यूट आहे ना. तुझ्या मते क्यूटचं स्पेलिंग काय आहे? CH. बरोबर आहे. तुझ्यासाठी हेच बरोबर आहे. तुझ्यासाठी हेच बरोबर आहे. तू आता जास्त पोपटपंची बंद कर, कळलं ना? पोपटपंची बंद कर. मला शिंपल्यातले मोती पाहिजे ते काढून दे. मी शिंपल्यातले मोती काढणार नाही, मग मी मोती बनवणार आहे. म्हणजे? अरे तुझी स्टोरी ऐकून मला कळलंय, तू ना चांगला पोरगा आहेस. तुला परिस्थिती ना येऱ्या घालायला लावल्यात, सुक्काकडून दुःखाकडे, दुःखाकडून सुक्काकडे. पण तुला मी सांगतो, तू माझ्या बापाच्या 4 गोष्टी ऐक, तू चांगला पोरगा बनशील. तान्या मुंगुसा तानाजी राव बनशील. नाही यार, चांगुलपणा आपल्याला लय अवघड जातो. आपल्याला जमत नाही यार ते. अरे माझ्या बापाच्या 4 गोष्टी ऐक, तू चांगला बनशील. तुझ्या आऊसला पण बरं वाटेल. आईशीला बरं वाटेल आपल्या? हा बरं वाटेल. खरं मी बदले? तुझ्या डोळ्यात पाणी येईल. काय बोलतो? काय मग काय करायला लागेल आपल्याला? आपण काय करूया, आपण तुझे ना दुर्गुण शोधूया. कसं असतं माहितीये, माणसातले दुर्गुण दूर झाले ना की माणूस शांत होतो, असं माझा बाप बोलतो.
समजलं तुला? हा, कसं आहे, अन्न वस्त्र निवारा या माणसांच्या 3 गरजा आहेत. बरोबर. त्यासाठी ना तू नोकरी केली पाहिजे. नाही ना, इंटरव्ह्यूला जाता येत नाही ना, आपल्याला भीती वाटते एकट्याला. आपण एवढा मोठं प्रश्नचिन्ह काढलंय, तेव्हापासून कोणी प्रश्न विचारला ना आपल्याला, आपलं डोकंच फिरतं, मग आपण डायरेक्ट फोडतो त्याला. हेच करतोस ना तू. अरे कोणी पण प्रश्न विचारला ना की उत्तर शोधायचं. कारण काय आहे, उत्तर शोधलं ना की जगणं बदलतं. हे जगणं काय? तुझं उत्तर भिजतंय आतमध्ये. चालला मोठा. आणि तुला 1000 वेळा सांगितलं ना आपण, त्यांचा प्रमोशन करून काय उपयोग नाही, ते तुला गेटवर पण उभा नाही करणार. आपला वेगळा आहे ते पण आपल्याला धड जमत नाही. अरे मी तुला काय बोलतो, तुझं फ्रस्ट्रेशन तू काढू नको. मी तुला सांगतो तेवढं कर. मला सांग तुझा दुसरा दुर्गुण कुठला? तुला दुसरा दुर्गुण म्हणजे मला ना सतत हातात पैसा खेळत राहावा असं वाटतं. हातात पैसा? माझा बाप काय बोलतो, पैसा म्हणजे मोह माया आहे. पैसा येतो पैसा जातो. आपण काय करूया, ही होरी म्हणजे माणूस, आणि या होरीतली तुझी बंदूक, हा माझा वल्ला, हा म्हणजे पैसा. आपण हे माणसापासून दूर करूया. आपण हे दूर करूया. बघ पाण्यात टाकतो. अरे तू वल्ला काय टाकला, बंदूक काय टाकला? अरे तो पैसा आहे ना, पैसा माणसापासून दूर गेला तरी माणूस कसा स्थिर आहे बघ. मग आता किनाऱ्यापर्यंत कसं जाणार? काय रे? अरे मला पोहता येत नाही. एक मिनिट बुटूक वरती वरती चिटिंग नाही करायची, मला पोहता येत नाही. नाही तू आता ना समुद्राच्या मध्यभागी, मी पोहत पोहत किनाऱ्यावर जाणार. का विचार? का? कारण मी क्यूट आहे ना. वा 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 वा, मस्त झाला परफॉर्मन्स. सई, मला असं वाटतं की तुमच्यामधली जी बाउन्स बॅक करायची किंवा सतत कन्सिस्टंट राहायची धडपड आहे ती मला आत्मसात करावीशी वाटते. आणि धडपड येण्याची परिस्थितीसुद्धा तुम्हीच निर्माण करता, हे त्यातलं खूप इंटरेस्टिंग आहे. आय थिंक विच इज व्हेरी ह्युमन. म्हणजे हे माणूस असल्याचं लक्षण आहे. स्वतःला सतत मोटिवेटेड ठेवणं खूप अवघड काम असतं, पण तुम्ही त्या सगळ्यातून धडक मारून पुन्हा येता आणि ती तुमची इच्छाशक्ती मला विशेष आवडते. बाकी काय, माझ्यापासून भाव खाऊन तुम्ही माझा भाव मिळवलेला आहे हे तुम्हाला माहिती आहे. आणि आज शेवटच्या दिवशी आपण मॅचिंग कपडे घातले याचा विशेष आनंद आहे मला. खूप मजा येते. इट वॉज वंडरफुल नोईंग यू. म्हणजे खूप आर्टिस्ट म्हणून सुद्धा, ह्युमन्स म्हणून सुद्धा तुम्ही खूप इंटरेस्टिंग आहात. आणि तुमचा पुढचा प्रवास असाच आम्हाला यावर मंचावरती बघायला मिळो अशी आशा करते. आहे. जाणून घेऊया नागराज अण्णांना कसा वाटला हा परफॉर्मन्स. आवडलं मला, छान केलं. आणि नवीन भाषा ते निर्माण करत आहेत मध्ये मध्ये, काय काय शब्द. आणि दोघांचे खूप परफॉर्मन्स पण खूप इंटरेस्टिंग होता. मजा आली मला, मी हसत होतो खूप. आणि भारी करताय तुम्ही दोघं. तुम्हाला खूप सदिच्छा. थँक्यू. नागराजी, उत्तर शोधलं की जगणं बदलतं ही कोण होणार करोडपती ह्या कार्यक्रमाची सिग्नेचर लाईन आहे, टॅगलाईन आहे. तर ह्या वाक्याचा तुम्हाला तुमच्या आयुष्यात कधी प्रत्यय आलाय का, की तुम्ही उत्तर शोधलं आणि तुमचं जगणं बदलून गेलं असं काही? आपल्या कोण होणार करोडपतीमध्ये 4 ऑप्शन आहेत, त्याच्यामुळे ते बरं आहे की त्यातला एक पर्याय तुम्हाला निवडायचा असतो, तुम्ही जिंकता. आयुष्यात असं नसते, खूप पर्याय असतात आणि तुम्ही सतत पुढं जाता. आणि बऱ्याचदा पर्यायाबाहेरच्या अनेक गोष्टी असतात की ज्या तुम्हाला माहीत नसतात, तेही तुमच्या आयुष्यात घडू शकतं. त्यामुळे प्रश्नांना भिडणं खूप इंटरेस्टिंग आहे. आणि मला स्वतःला तसं वाटतं की प्रश्न जितके पडतात, कारण की प्रश्न पडल्याशिवाय उत्तराचा विचारच तुम्ही करत नाही. आणि असं सतत होतं, एक प्रश्न असा नाही पण अनेक वेळा असा छोटे प्रश्न पडत गेले की मी पोलीस भरती सोडली त्यावेळेस मला प्रश्न पडायचे की आता संपलं का, हेच करायचं आहे का, माझ्या स्वभावाला सूट होत नाही हे. आणि मी त्यावेळेस ती नोकरी सोडून दिली. तर ते उत्तर मी शोधलं होतं की मला ही नोकरी नाही करायची. मला अल्टिमेट उत्तर नव्हतं माहिती. आणि मी तिथून पळून गेलो, परत शिकत राहिलो. अनेक वेळा अशा झाल्यात. माहीत नाही अजून किती प्रश्न येणार आहेत आणि किती उत्तरं शोधायला लागतील. पण मजा आहे प्रश्नांची आणि उत्तरांचा पाठलाग. क्या बात आहे. पण हरकत नाही, तुम्ही किती उत्तरं डावलली, पर्याय डावलले, तर मी अल्टिमेटली ज्या लेवलला येऊन पोचलेले आहात त्या लेवलचा आम्हा सगळ्यांना सार्थ अभिमान आहे. त्यामुळे तुम्ही यशस्वीच आहात, त्याबद्दल काही शंका नाही. थँक्यू सो मच. थँक्यू. तुम्ही म्हणताय म्हटलं अख्खा भारत म्हणतोय. थँक्यू सो मच.
मंडळी, सातारचा आबा उर्फ हलगी बॉय रोहित चव्हाण आता आपल्या समोर एक अस्सल बतावणी घेऊन येतोय आणि त्याला तशीच दमदार साथ द्यायला त्याच्यासोबत आहे संदेश उपशाम. जोरदार टाळ्यांनी दोघांचं स्वागत करूया. राम 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 राम. अहो तब्बल 25 वर्षांनी या गावाला आलोय, माझ्या सौताच्या गावाला. म्हणजे त्याचं काय झालं, माझ्या लहानपणी माझ्या फादरची या गावातनं दुसऱ्या गावाला बदली झाली, ट्रान्सफर झाली आणि सगळं सोडून आम्ही दुसऱ्या गावाला गेलो. पण आता अचानक झालंय काय, ग्रामपंचायतीतनं लेटर आले माझ्या फादरला की अर्जंट ताबडतोब निघून या, जमिनीचा काहीतरी प्रॉब्लेम झालाय म्हणून. आता मी तर उन्हाळ माझ्या बापाने सांगितलं जा आणि गावाला जाऊन ते ग्रामपंचायतीतला काय ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करून ये. आलो ग्रामपंचायतीत गेलो तर ग्रामपंचायतवाले म्हणले, ए संदेशराव 4-5 दिवस लागतील तुमचं काम व्हायला. आता झाली की नाही पंचायत, आता घरदार सोडून आलोय, नाही तर राहायला घर ना दार ना खायला कोण देणार. पण त्यातल्या त्यात मला माझी एक आयडिया आठवली, माझा जुना लहानपणचा माझा जिगरी या रोहित्या आठवला. म्हटलं रोहित चव्हाण, रोहितराव कोण आहे रे, कशाला बोंबालतोयस? कोण आहे रे, कोण आले ओळख? काय पाहिजे तुला? काय कशाला बोंबालतोयस मगापासून? ए रोहिता, मला ओळखलं नाहीस? कोण आहे तू? असं काय करतो तू? नाव अरे मी संदेश, तुझा जिगर संदेश उपशाम. अरे संध्या तू ओळखलं मी तुला. काय रोहित्या, अरे हा जिगरी दोस्त आहे, आपण लहानपणी एकत्र खेळलोय वाढलोय. अशा कसा विचारेल मी? ओळखलं तू? अरे तू आल्याच ओळखलं होतं मी तुला. म्हटलं जरा तुझी गंमत करावी. मला ओळखलं तू, आता ओळखलं तू, आत्ता ओळखलं तुला. अरे आत्ता ओळखलं तुला. आपण आपण किसा तपास आपण किसा. रोहितच्या तुझी लहानपणची सवय अजून गेली नाही. जरा म्हटलं गंमत करावी. गंमत करते. मला सांग बाकी कसं काय चाललंय तुझं? एकदा अरे एकदम झकास. अरे काय झालं, माझं ग्रामपंचायतीमध्ये काम होतं, ते म्हणले 3-4 दिवस लागतील. आता झाला का प्रॉब्लेम, इथं ना माझं घर ना दार ना खायला कोण देणार. म्हटलं जावं कुठं, राहायचा प्रॉब्लेम आहे. राहायचा प्रॉब्लेम झालाय ना. कशाला काळजी करतोय मग तू? आपल्या घरात राहा. त्यांनी 3-4 दिवस सांगितले तुला, महिनाभर राहायचं. काय म्हणतो? कोण सुद्धा विचारणार नाही तुला. मला सांग तुझं कसं काय चाललंय? अरे माझं एकदम बेस्ट चाललंय, एकदम 1 नंबर चाललंय. लग्न बिग्न झालं आपलं, मस्तपैकी चाललंय आपलं. काय 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 लगीन झालं? मग लग्न झालं तुझं? 3 पोरं आहेत मला, म्हणजे मला आणि बायकोला 3 पोरं आहेत. चांगलाय चांगलाय. लय दमलोय. बायकोला पोरायची, तू कशाला जमलायस? अरे तसं नाही, रातभर प्रवास करून लय दमलोय, पोटात अन्नाचा कण नाही, लय भूक लागली. टेन्शन घ्यायचं नाही. अरे हे सगळा वाडा बिडा एवढी सगळी इस्टेट काय पेटवायची काय? अरे बापाचा रगड पैसा आहे. रोज 100 माणसं घरात आपले जेवत्यात. काय म्हणतो? रोज खोऱ्यानं पैसा ओढतो असा. अरे बापाचा लय पैसा आहे, लय दिलदार माणूस आहे मी. तुला जेवण पाहिजे ना? भूका लागली तर तुला? भूक लागली. बोल काय खाणार तू सांग? काय खाणार सांग? शाकाहारी खाणार का मांसाहारी खाणार सांग? आता तुझ्याकडे आलोय म्हटलं, मी शाकाहारी कशाला खातोय? मांसाहारी खायचं मला. मांसाहारी खाणार. फुल जेवायचं काय? फुल ढिल्लं पडायचं नाही. नाही. आपल्या बापाचं घरायचं समजायचं, खायचं. बिंदा बिंदास्त जेवायचं. टेको पिशवी खाली. लय दिलदार माणूस आहे मी. बापाचा रगड पैसा आहे, रोज खोऱ्यानं पैसा ओढतो. रोज 100 माणसं आपल्या घरात जेवत्या. शाकाहारी खाणार ना? शाकाहारी नाही. येडा बनवतो काय? टेको पिशवी खाली. तुम्हाला सांगतो मंडळी, जिसका कोई नहीं होता है उसका रोहित होता है यारो. आता बसपैकी मांसाहार मत करतो. मांसाहार. मांसाहार करणार आहेस? मग मटन खाणार आहेस का चिकन खाणार आहे? आता रोहित, तुझ्याकडे एवढा आलोय, एवढं वैभव आहे तुझं. अरे चिकन कशाला खातोय मी? मचूळ लागतंय ना, हड्डी ना पड्डी काय त्याच्यात. मस्तपैकी मटन कर. मटन झणझणीत कालवण कर. अशी नळी चोकायची मला. नळी चोकायची मला. काय केलं ही? नळी चोकली मी. जरा हळू चोक. असं एकदम स्पीड बीड लावलं, फक दिशी नळी हात जाईल.
तू जर घशात जर अडकली तर मरस्तवर आवाज येईल बॅ. हळू टोकायचं काय चालते चालते. मटन पाहिजे मटन मटन ते तो पिशवी खाली. अरे रगड पैसा आहे बापाचा. रोज खोऱ्यानं पैसा मोजतो आपण. अरे 100 माणसं आपल्या घरी जेवते रोज. लय दिलदार माणूस आहे. ते तो पिशवी खाली. मटन तर मटन. मटन मटन मटन. आता मस्तपैकी मटन खातो. रोहितचं पावडर घेतो. मटन आणतो पण मटणाबरोबर भाकरी खाणार का चपाती खाणार? ए रोहित असं काय बोलतो? अरे चपाती अशी दातामध्ये अडकते. नको 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 चपाती नको. मला नाही आवडत चपाती. ए मस्तपैकी भाकरी कर भाकरी. हा मस्तपैकी 10-15 भाकऱ्या अशा परातीत घेऊन ये. भाकरीच करतो मी पण मला सांग गॅसवर करू का चुलीवर करू? नाही तू गॅसवरच कर. म्हणजे पटापट पटापट 15 भाकरी तयार होतील. गॅसवर कर रोहित. गॅसवर दिलं पडायचं नाही खायला. नाही. लगेच गेलो की लगेच फटकीशी भाकरी करून लगेच येतो. हा, होय. बापाचा रगड पैसा आहे. खोऱ्याला पैसा ओढतोय. दिलदार माणूस आहे. दिलदार माणूस आहे. देतो पिशवी. टेकवतो टेकवतो. होय 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 होय. गॅसवर करतो. मग ते गॅस कुठला गोबर गॅस वापरू का आपलं ते गटरावर घामेल टाकून त्यातनं पाईप काढून असं इकडे गॅस लावायची ते गॅस वापरू? नाही नको मला तुझं मटण. नको अजिबात नको. नको मला लई त्रास होते. माझं पोटात डच म्हणायला लागले. व्हायला लागले. नको नको तुझं मटण नको. नको तुझी भाकरी नको ना तुझं मटण पण नको. जाऊ दे तुला कशाला उगाच त्रास करून म्हणलंस हं? मटण नको. नको. अरे एवढी इस्टेट काय जाळायची आहे का मग? एवढं सगळं केलेलं गटारात फेकून देऊ का मग? सगळं वाया घालवू का? म्हणजे तू मटण बनवलंयस? म्हणजे कष्ट तरी केलंय ना जाण्या येण्याचं. पण सगळं टाकून द्यायचं का? आलं का रोज 100 माणसं माझ्या घरात जेवतात आणि माझा सक्का जोडीदार माझा असं बिना जेवता माझ्या घरातनं जाणार बरोबर दिसतंय का? ती नाही 100 माणसं रोज घरात जेवतात. नाही बरोबर आहे. असं दारात माझ्या 5-6 बोकडं उभी असते ती मला कापा म्हणून. अरे ते बोकडासनी विचारलं का नाही आज कोण मारून घेणार आहे रे? काय म्हणते ती माहिती? म्हणलं तुला नाही मारणार. ए बे हा मग रोज 100 माणसं जेवते तुला का बिना जेवता जाणार माझ्या घरून? जीवाला लागलं माझं. नाही, रडू नको रडू नको राहत्या. माझ्या जीवाला लागलं. रडू नको. तू म्हणतोय ना जेवण बरं ठीक जायचं. आहे जेवण कॅन्सल. माझ्या घरचा चहा तरी पिऊन जा मग. संध्या चहाला नाही म्हणायचं ना. आता चहाला नाही म्हणायचं नाही तुला सांगतो. तू जेवण कॅन्सल केलंस? जाऊ दे तूच नको म्हणलो काय करणार? अरे देवा. आता चहा तरी प्यायला पाहिजे. बरं ठीक आहे. चहा तरी माझ्या नरड्यात घाल. पिणार ना चहा? नक्की पिणार ना? पिणार. नाही म्हणणार नाही. हो ग माझं बाळ एवढं गुन्हाचं. चहा तर चहा. टेकव पिशवी खाली. अरे लय दिलदार माणूस आहे. बापाचा रगड पैसा आहे. रोज खोऱ्याने पैसा ओढतोय. रोज 100 माणसाला जेवायला घालतोय. अरे दिलदार माणूस आहेस तू. पाठ झालं की तुझी? मग एवढा वेळ सांगितलं पाठ होणार नाही तर काय होणार? टेकव पिशवी. अरे टेकवायला कुठं देतोयस तू? रोज 100 माणसं जेवायला घालतोय. टेकव पिशवी. टेकवतो. चालते. टेकवतो. आपण होय 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 होय. मी काय म्हणतो चहा आणतो पण ते कपात ना आणू का बशीत ना आणू? हे बघ रोहित चहा मला कपात न कपात ना आणू? कपात न चालतं टेकव पिशवी घाल. टेकवतोय. अरे बापाचा रगड पैसा. हा माहितीये. रोज 100 माणसं हा माहितीये. रोज खोऱ्याने ओढतोय. टेकव पिशवी घाल. टेकवतोय. लगेच कपात चहा ना चहा. होय रे. मी काय म्हणतो माहिती का कपात ना आणतो मग त्यात दूध टाकू का बिना दुधाचं आणू? दूध टाकू. त्याच्यात दूध टाक आणि कपातनं मला चहा घेऊन ये. आता तो गरम आण. टेकव की पिशवी खाली? टेकवतो. दिलदार माणूस आहे. माहितीये. बापाचा माहितीये. रोज माहितीये. रोज जा. टेकव की पिशवी? टेकवतो. दुधाचा तर दुधाचा. नव मी काय म्हणतो माहिती का दुधाचं टाकतो पण इकडे घे. दुधाचं टाकतो पण दूध कशाचं टाकू? गायचं टाकू का म्हशीचं टाकू? बैल आहे का बैल तुझ्या? चालतंय बैलाच टाकतो. अरे काय निर्लज्ज माणूस आहेस? अरे असं कोण विचारतं का? ना मटण देत ना भाकरी देत. आता चहा मध्ये बैलाचं टाकू का म्हशीचं टाकू का गायचं टाकू विचारतो. अरे अक्कल आहे का तुला? नकोय मला तुझा चहा पण नकोय. नको तुझा चहा. अरे जेवण लागलं माझं. अरे बघाशी जेवण पण माझं कॅन्सल केलंस तू.
आता चहा देतो तर चहा पण कॅन्सल केलास तू. माझ्या जीवाला लागलं रे. गावातली लोक थुकतेली रे माझ्या तोंडावर. माझ्या घरी आलेला पाहुणा असा बिना जेवता बिना चहा पिता गेला. ठीक आहे, चहा कॅन्सल तर कॅन्सल. माझ्या घरचं पाणी तरी पिऊन जा बघ. ते तरी आणून दे नीट. जा. पाणी पिणार नाही. पाणी पिणार आहे मी. पाण्याला नाही म्हणायचं ना. नाही म्हणत नाही. पाण्यासारखं पुण्य नाही जगात. माझी शपथ आहे तुला सांगून. ते दोघी पिशवी खाली टेकवली. बापाचा रगड पैसा. जा. रोज खोऱ्यात बस. रोज 100. ते आडाचा आणू कंडाळाचा आणू. तुला कशात ना आणायच्या त्याच्यात ना. तुझी इच्छा महत्वाची. माझ्या इच्छेचं काय नाही. कशात आडात ना आणलं तर म्हणजे थंड आणू का लांबून जा आणू. तू आडातला आण नाही तर विहिरीतला आण. कुठलं पण आण. नाही मला तुझं पाणी पण नको. नको तुझं पाणी पण नको मला तुझं. अरे काय चाललंय. गावात हिंडताना मला लाज वाटाय पाहिजे. माझा पाहुणा असा उपाशी गेला बिना जेवता बिना चहा पिता बिना पाणी पिता. माझ्या जीवाला काय वाटलं असेल. अरे मला पाहुणचार करू दे. तुझा बाळा पाहुणचार करू दे. तुम्ही का शहरातली लोक असे असतात पण खेडेगावातल्या माणसाच्या घरातलं कधी पण पाणी चहा जेवावं माणसानं. तुला पाहुणचार करायचं. मला पाहुणचार करायचं तुझा. एक काम कर. दरवाज्यात मी उभा राहतो. मागे जा आणि धावत येऊन माझ्या कमरेत लाथ घाल. म्हणजे तुला पण बरं वाटेल आणि माझी पण जिरल. डाव्या पायानं मारू का उजव्या पायानं मारू. उजव्या पायानं मार. म्हणजे बूट घालून मारू का अनवाणीच मारू. बूट घालून मार. पण एक काम कर की 250 रुपये दे की जरा. कशाला. नवीन बूट आणाय पाहिजे ना. अरे तुझ्या तर आता. शेवटचा परफॉर्मन्स कसा असावा तर तो असा असावा. दमदार, एकदम कडक, लई भारी. आम्हाला तुमचा हा बतावणीचा प्रकार खूप आवडलाय. जोरदार टाळ्या. टाळ्या थांबल्या नाही पाहिजेत. एकदम कडक. वा. वन ऑफ द बेस्ट परफॉर्मन्स. वा वा वा. हास्य रसिक तुम्ही कशी दाद द्याल. अप्रतिम. काय एनर्जी होती आजच्या परफॉर्मन्सची तुमच्या. आणि काय टायमिंग आणि काय पॅशनेटली परफॉर्म केलं की म्हणजे आता रणांगण असताना आता दाखवतोच कोण जिंकणार अशी सदृश परिस्थिती तुम्ही निर्माण केली. रोहित का इतका उशीर केलास तू लिहायला. एक्झॅक्टली. काय जाता आता आम्हाला चटका लावून जायची ठरवलं होतंस तू की आज मी लिहिलेलं बघा आता मी कसं करतो. मग पुढच्या सीझन पर्यंत वाट बघा की कधी रोहितने लिहिलेलं स्किट तो स्वतः संदेश बरोबर परफॉर्म करताना बघतोय. ला जवाब. रोहित कमाल कमाल. फारच अप्रतिम. फार मजा आली. एकदा तुझ्या स्टाईल मध्ये एकदम म्हण रे बाबा. माझे कान खूप आतुर झालेत ऐकायला. एकदम थर्ड क्लास परफॉर्म. थँक्यू गाईज. थँक्यू सो मच. आणि मंडळी कार्यक्रमात वेळ झाली आहे या सीझन मधल्या शेवटच्या स्क्रॅच अँड विनची. उत्सुकता अगदी शिगेला पोहोचली आहे. मी हास्यरसिकांना विनंती करते की या सीझन मधला शेवटचा निकाल जाहीर करण्यासाठी त्यांनी मंचावर यावं. या भागाच्या स्क्रॅच अँड विनच्या विजेतेपदासाठी पुन्हा एकदा एक मिनिट. आज मी काळा धागा बांधलाय. आज मी राखी दिल्याशिवाय माझ्या भावाला जाऊ देणार नाही. त्यामुळे आज 2 जण विजेते आहेत. प्रसाद आणि निखिल. रोहित, संदेश, प्रसाद, पॅडी आणि बने.
म्हणते हास्यरसिक, आज आपल्याकडे 2 नाही 3 नाही तर 5 विजेते आहेत. त्यामुळे मी काय केलंय, आज लई भारी कार्ड्स आणि सॉरी कार्ड सगळी एकत्र केली आहेत. तर आपण या लोकांनी काय गमावलंय हे नको बघूया, त्यांनी एकच कार्ड निवडावं आणि काय त्यांना मिळतंय बक्षीस हेच आपण जाणून घेऊया. चालेल? संदेश आणि रोहित, ऑल द बेस्ट. 3 कार्ड्स निवडून मग एक कार्ड निवडण्याची आता संधी नाहीये, त्यामुळे एकाच संधीत योग्य कार्ड निवडायचंय. चला आता जाणून घेऊया तुम्हाला काय बक्षिसं मिळतात. संदेश दादा, कम ऑन. होपिंग फॉर द बेस्ट. शेवटचा स्क्रॅच अँड विन आहे हा. संदेश उपशाम यांना मिळालेलं आहे वॉशिंग मशीन. क्या बात है. कम ऑन रोहिता. काढलीस छोटी पिशवी. रोहित दादाला मिळालेली आहे खेळण्यातली कार. बने आणि बनेला मिळालेली आहे सायकल. कवन दादा, याच्या आधीची आपल्याला लागलेली बक्षिसं फारच सॉरी आहेत. नाईस. ओके, नॉट बॅड. वाव पेड्या. दादाला मिळालेला आहे कॉफी मेकर. नेक्स्ट, लास्ट बट नॉट द लिस्ट, कम